नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावाचं जे बेसिक आहे म्हणजे जावाच्या क्वेश्चन पेपरमध्ये काय काय कॉन्सेप्ट तुम्हाला केल्या पाहिजे त्या कॉन्सेप्ट जे आहेत ते आपण बघणार आहोत म्हणजे मी फक्त कॉन्सेप्ट सांगेल का ह्या कॉन्सेप्ट ऍटलीस्ट तुम्ही बिफोर द पेपर वाचून गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर कोर जावाचा जो पेपर असतो, कोर जावाच्या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन हा जावाच्या फीचर्स, त्यामुळे ऍटलीस्ट तुम्हाला 2 जावाचे फीचर्स जे आहेत ते माहिती पाहिजे. म्हणजे फर्स्ट टॉपिक जो तुमचा झाला पाहिजे दॅट इज नथिंग बट जावाचे फीचर्स. जावा फीचर्स आपला पहिला टॉपिक असणार आहे. सेकंड जे आहे तुम्हाला जावाचे जे टूल्स आहेत, फॉर एक्झाम्पल जेडीबी काय असतं, ऍपलेट व्ह्यूअर काय असतं, जावा डॉक काय असतं, जावा पी काय असतं, याच्यावर एक क्वेश्चन 100% एका मार्काला विचारला जातो. सो सेकंड याच्यामध्ये तुम्ही जावाचे टूल्स याच्यावर काम करू शकता. ते एक ऍटलीस्ट तुम्ही वाचले गेले पाहिजे. ते थर्ड टॉपिक, व्हॉट इज क्लास, व्हॉट इज ऑब्जेक्ट. क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, हाऊ टू क्रिएट क्लास, तर क्लास कसा क्रिएट करायचा, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, जावाचे व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्हाला थर्ड टॉपिक जो असणार आहे तो आहे आपला क्लास अँड ऑब्जेक्ट. हा टॉपिक आपला इथे असणार आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट येते ती म्हणजे कन्स्ट्रक्टर. तर जावामध्ये कन्स्ट्रक्टर काय असतं, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर अँड टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. खूप वेळेस क्वेश्चन येतो व्हॉट इज कन्स्ट्रक्टर इन जावा अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. तर एक बेसिक एक्झाम्पल ज्याच्यामध्ये 2-3 कन्स्ट्रक्टर तुम्ही टाकले पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर कन्स्ट्रक्टर ही एक कॉन्सेप्ट तुम्ही करायची आहे. कन्स्ट्रक्टर आपण कन्सेप्ट म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट येते डिस्ट्रक्टर. आता जावामध्ये डिस्ट्रक्टर तर नाही हे सगळ्यांना माहिती. मग डिस्ट्रक्टर म्हणून आपण काय वापरतो जावामध्ये, गार्बेज कलेक्शन आपण यूज करतो. गार्बेज कलेक्शन और वी कॅन यूज अ फायनलाइज कीवर्ड. फायनलाइज कीवर्ड आपण वापरतो. तर याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. गार्बेज कलेक्शन अँड फायनलाइज कीवर्ड वर एक क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे तुम्हाला माहिती पाहिजे ते म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट काय असतं. व्हॉट इज कमांड लाईन आर्ग्युमेंट, कमांड लाईन आर्ग्युमेंट किंवा हे आर्ग्युमेंट कुठे स्टोअर होतात याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. कमांड लाईन आर्ग्युमेंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण जे मेन लिहितो त्याच्यामध्ये जे ARGC पास करतो त्याच्यामध्ये कमांड लाईन आर्ग्युमेंट स्टोअर होतात. तर ही एक कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट कॉन्सेप्ट जी आहे आपल्याकडे दॅट इज नथिंग बट रॅपर क्लास. रॅपर क्लासवर एखादा प्रश्न येऊ शकतो. सो व्हॉट इज रॅपर क्लास, रॅपर क्लास काय असतं, व्हॉट इज बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेज म्हणजे काय हे माहिती पाहिजे. व्हॉट इज पॅकेज अँड द टाइप्स ऑफ पॅकेज. मी जे म्हणतोय ते तुम्हाला कन्सेप्ट बिफोर द एक्झाम ऍटलीस्ट यू हॅव टू गो थ्रू. म्हणजे याच्यावर तुम्ही गो थ्रू करा. याच्यावर 100% एक एक क्वेश्चन येणारच. सो पॅकेज काय असतं, व्हॉट इज पॅकेज अँड द टाइप्स ऑफ पॅकेज काय आहे, टाइप्स ऑफ पॅकेज हे तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे आपलं स्ट्रिंग. तर स्ट्रिंग काय असतं, स्ट्रिंग बफर क्लास काय असतो, त्या दोघांचा डिफरन्स काय आहे. आणि स्ट्रिंग क्लासमध्ये खूप साऱ्या फंक्शन्स दिलेले आहेत, खूप सारे मेथड्स आहेत. तर ते मेथड्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर ऍटलीस्ट 3 मेथड तुम्हाला वाचून जायचे. फक्त मेथड्स लिहिताना जावाचा रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे का पहिलं लेटर हे स्मॉल पाहिजे आणि मिडल लेटर जे आहे ते कॅपिटल ठेवायचं आहे. सो स्ट्रिंग तुम्हाला एक वाचायचं आहे. पुढची कन्सेप्ट जी आहे ज्याच्यामध्ये आहे ती नथिंग बट इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्सचे टाइप्स कुठले आहेत, जावा कुठलं इनहेरिटन्स सपोर्ट नाही करत, मग त्याला अप्रोच काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. सो ऍज यू ऑल नो की जावा मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट नाही करत. म्हणजे इंटरफेस काय, मग त्याची लगेच कन्सेप्ट कनेक्टेड कन्सेप्ट येते इंटरफेस, ही तुम्हाला माहिती पाहिजे. तर व्हॉट इज इनहेरिटन्स ही एक कन्सेप्ट तुम्हाला करून घ्यायची आहे इनहेरिटन्स मध्ये. नेक्स्ट कन्सेप्ट येते तुमची सुपर कीवर्ड. तर सुपर कीवर्ड वर भरपूर क्वेश्चन पेपर क्वेश्चन येतो 4 मार्काला. एक्सप्लेन सुपर कीवर्ड विथ एन एक्झाम्पल. सुपर कीवर्ड हा इनहेरिटन्स मध्येच येणार आहे. त्याचं मेन काम काय आहे, जर बेस आणि डिराइव्ह क्लास मध्ये जर सेम गोष्ट आपण यूज केली तर बेस क्लासची कोणतीही ती गोष्ट ऍक्सेस करायची असेल तर सुपर, त्याच्या नावात येतं सुपर म्हणजे सुपर क्लास. सुपर क्लासचं कुठलंही गोष्ट कन्स्ट्रक्टर असो, मेथड असो का व्हेरिएबल असो, जी डिराइव्ह क्लासमध्ये आपण ओव्हरराईड करतो ते ऍक्सेस करण्यासाठी होतो. आणि एक बेसिक एक्झाम्पल त्याचं करायचं आहे तर सुपर कीवर्ड हे इम्पॉर्टंट आहे. पुढची कन्सेप्ट येते ते म्हणजे इंटरफेसच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास काय आहे. खूप वेळेस ऍब्स्ट्रॅक्ट क्लास, ऍब्स्ट्रॅक्ट मेथड या कन्सेप्ट विचारल्या जातात. तर हे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. नेक्स्ट आहे तुमचं इंटरफेस. इंटरफेस काय असतं, आता इंटरफेसचे पण टाइप्स आहे. एक आहे फंक्शनल इंटरफेस काय असतं हे माहिती पाहिजे तुम्हाला, आणि एक असं तुमचं मार्कर इंटरफेस काय आहे हे दोन. एक मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज फंक्शनल इंटरफेस, व्हॉट इज मार्कर इंटरफेस.
तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. वेन एव्हर क्वेश्चन आस्क फॉर द 1 मार्क, अकॉर्डिंग टू दॅट मार्क्स तुम्हाला त्यांचा आन्सर लिहायचं. खूप मुलं काय करतात, एका मार्काच्या क्वेश्चन साठी ना पूर्ण पेजभर आन्सर लिहितात. दिस इज नॉट द थिंग. अप टू द पॉइंट तुम्हाला जे आहे ते आन्सर लिहायचं आहे. तुम्ही मार्क बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. जेव्हा एक्झाम्पल विचारलं जातं तेव्हा तुम्हाला तिथे एक्झाम्पल देणं गरजेचं असतं तिथे. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, मी इथे रफ करतो. नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला फायनल कीवर्ड अँड ऍब्स्ट्रॅक्ट, फायनल क्लास म्हणू शकतो आपण. फायनल क्लास अँड ऍब्स्ट्रॅक्ट क्लास याचा डिफरन्स तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट येतो फाईल हँडलिंग. आता फाईल हँडलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे का स्ट्रीम्स कोणत्या कोणत्या आहेत जावामध्ये. स्ट्रीम्स इन जावा, जसं बाईट स्ट्रीम आहे, कॅरेक्टर स्ट्रीम आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट कॉन्सेप्ट येते त्याच्यामध्ये हाऊ टू ऍक्सेस और हाऊ टू मूव्ह फाईल रँडमली. सो द रँडम ऍक्सेस फाईल ही एक कन्सेप्ट आहे जावामध्ये, रँडम ऍक्सेस फाईल. सो यू मस्ट नो द रँडम ऍक्सेस फाईल कन्सेप्ट. तर हा एवढा जो पार्ट झाला बेसिक तुमचा कोर जावाचा, आपला नॉर्मल पार्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक ग्राफिक्स नाही यूज केलेला. आता ग्राफिक्सचा पार्ट जो येतो तुमचा, दॅट इज नथिंग बट स्विंग अँड एडब्ल्यूटी. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन येतो, व्हॉट इज एडब्ल्यूटी. एडब्ल्यूटी हा ग्राफिक्स साठी ऍब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट. देन यू मस्ट डिफाईन एडब्ल्यूटी अँड स्विंगचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन एडब्ल्यूटी अँड स्विंग. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट काय काय कोणकोणते टाइप्स ऑफ इव्हेंट आहे हे तुम्ही करायचं आहे. अडॅप्टर क्लास काय आहे ही एक कन्सेप्ट येते. सो अडॅप्टर क्लास, जस्ट या बेसिक कॉन्सेप्ट आहे, जस्ट रीड इट आउट. व्हॉट इज अडॅप्टर क्लास. अडॅप्टर क्लास हे तुम्हाला माहिती पाहिजे तिथे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, दॅट इज आपण बघणार आहोत तिथे लेआउट काय असतं. लेआउट अँड द टाइप्स ऑफ लेआउट. टाइप्स ऑफ लेआउट म्हणजे काय का आपण आपले कंपोनंट जर स्क्रीनवर टाकायचे आहे तर कुठल्या फॉर्म मध्ये गेले पाहिजे, जसं बॉर्डर लेआउट, ग्रिड लेआउट, कार्ड लेआउट, फ्लो लेआउट, तर ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट येते लास्ट वन, MVC आर्किटेक्चर, जे स्विंग मध्ये आहे, मॉडेल व्ह्यू अँड कंट्रोलर आर्किटेक्चर. सो बिफोर गोइंग द एक्झाम ऍटलीस्ट यू हॅव टू गो थ्रू दिस कॉन्सेप्ट. हे तुम्हाला कन्सेप्ट गो थ्रू काय, तुम्ही जर नीट बघितलं क्वेश्चन पेपर मध्ये बघा, व्हॉट इज जावा डॉक काय असतं, कमांड लाईन आर्ग्युमेंट, कन्स्ट्रक्टर, रॅपर क्लास, एक्सटेंड कीवर्ड म्हणजे एक्सटेंड कीवर्ड कशात येतो, आपला इनहेरिटन्स साठी येतो. फंक्शनल इंटरफेस काय असतं. हा एक महत्वाचा टॉपिक माझ्याकडून स्किप झाला तो म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. तो एक्सेप्शन वर तुम्हाला टाइप्स ऑफ एक्सेप्शन आणि एक कोड येणार आहे. कोड करताना तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, एक फाईल हँडलिंगचा कोड, एक बेसिक क्लास ऑब्जेक्टचा कोड, एक एक्सेप्शन हँडलिंगचा कोड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जो आहे हा ग्राफिक्सचा कोड करायचा. तुम्ही जर इथे बघितलं तिथे 3 कोड विचारले बघा. पहिला कोड विचारलाय कॉपी द कंटेंट ऑफ वन फाईल टू अनदर फाईल. दुसरा कोड आहे बघा स्विंग, म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, राईट अ जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट द डिटेल्स ऑफ एम्प्लॉई, दॅट इज एम्प्लॉई नंबर, नेम, सॅलरी अँड डिस्प्लेड बाय क्लिकिंग ऑन बटन. हा कोड मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण यांचं कसं स्टँडर्ड आहे. एक कोड कळला का बाकी कोड तुम्ही ऍज इट इज लिहू शकतात, फक्त थोडेसे डिफरन्स चेंज होईल. आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणजे एक ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा कोड करायचा. क्लास ऑब्जेक्ट करण्यापेक्षा डू द कोड ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. सो आय थिंक हा एवढं जर टॉपिक केलं तर तुमचा स्कोर जो आहे 35 मध्ये 25च्या अबाव जाऊ शकतो. पण जरा प्रॉपर तुम्ही हे बेसिक क्वेश्चन, बेसिक मॉडेल, बेसिक जे क्वेश्चन दिलेले आहेत जावाचे ते जरा रीड आउट करा या कॉन्सेप्ट बिफोर गोइंग फॉर द एक्झामिनेशन. सो डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू.